एक घर एक झाड उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या संकल्पनेतून 5,000 रोपांचं मोफत वितरण. वाढतं तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाई यासारख्या गंभीर समस्यावर प्रभावी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या संकल्पनेतून एक घर एक झाड हा महत्वाकांक्षी पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी 21 मे 2026 रोजी अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक इथं उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र संपूर्ण उपक्रमाचे केंद्रबिंदू ठरले ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्यांनी हरित सोलापूर सुंदर सोलापूर या संकल्पनेतून शहर हरित करण्याचा संकल्प मांडला. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून शहरात तब्बल 5,000 वृक्षारोपांचं मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात किमान एक झाड असावं या उद्देशानं कदंब, गुलमोहर, पिंपळ सारखी 8 ते 10 फुटी वृक्षरोपं नागरिकांना मोफत देण्यात येणार आहेत. त्यांची निगा राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रस्ताविका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, प्रत्येक नागरिकांना या चळवळीत सहभागी व्हावं असं आवाहन केलं. सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभागी झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत नागरिक, युवक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचं आवाहन केलं. महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर ग्रीन मिशनच्या कार्याला महापालिकेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी वनमित्र प्रवीण तळे यांनी वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं, तर माजी प्राचार्य वासुदेव इपलपल्ली यांनी आभार प्रदर्शन केलं. एक घर एक झाड या संकल्पनेतून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी हरित सोलापूरच्या दिशेनं मोठं पाऊल उचलल्याची चर्चा कार्यक्रमात रंगली.